आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध कत्तलखाना चालवणाऱ्यांवर नाशिक शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गुन्हे शाखा युनिट 2 आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने वडाळा गाव परिसरात छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या 10 गोवंश जनावरांची सुटका केली। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून 2,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये 2 गायी आणि 8 बैलांचे वासरू यांचा समावेश आहे। घटनास्थळावरून कसाईपुरा येथील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हे शाखा युनिट 2 आणि इंदिरानगर पोलिसांची ही धडक कामगिरी आहे। दिनांक 26/5/2026 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार इंदिरानगर पोलीस ठाणे परिसरात संशयित आरोपीचा शोध घेत होते। या दरम्यान पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण व प्रवीण वानखेडे यांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली। वडाळा गाव परिसरात सेंट सादिक स्कूलकडे जाणाऱ्या रोड लगत असलेला मामूद फार्म येथे गुलाम कोकणी त्याने त्याच्या गोठ्याच्या पाठीमागे मोकळ्या प्लॅटमध्ये कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणून ठेवली आहेत। माहिती मिळताच युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक श्री हेमंत तोडकर यांच्या आदेशाने आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने मामूद फार्म येथे छापा टाकला। तेथे बाबळीच्या काटेरी झाडाला बांधलेल्या अवस्थेत 2 गायी व 8 गो हे अशी एकूण 10 गोवंश जातीची जनावरे आढळून आली। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।